मुलांनो, आज आपण 25th लेसन बघणार आहोत, चेंजेस इन अवर सराउंडिंग. तर सराउंडिंग म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर आणि त्याच्यामध्ये होणारे चेंजेस म्हणजे बदल. तर आपल्या आजूबाजूला होणारे बदल आपण बघूयात. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? वी कॅन सी थिंग्स अराउंड अस क्लिअरली ड्युरिंग द डे. आता इथं 2 चित्र दाखवलेत बघा. हे सकाळचं चित्र आहे, दिवसाचं सूर्य दिसत आहे, आणि हे आहे रात्रीचं चित्र, इथे चंद्र दिसत आहे. तर आपल्याला सकाळी सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर म्हणजे स्वच्छपणे स्पष्टपणे दिसतात. व्हाय कांट वी सी देम क्लिअरली ॲट नाईट? आपल्याला रात्रीच्या त्या गोष्टी सगळ्या क्लिअर का दिसत नाहीत? रात्री अंधार असतो की नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी दिसत नाहीत. दिवसा उजेड असतो म्हणून आपल्याला त्या गोष्टी दिसतात. ड्युरिंग द डे वी गेट सनलाईट. दिवसा आपल्याला सूर्यप्रकाश, सनलाईट म्हणजे काय, सूर्यप्रकाश मिळतो, म्हणजे सूर्यापासून प्रकाश मिळतो. दॅट इज वाय वी कॅन सी द थिंग्स अराउंड अस क्लिअरली. आणि सूर्यप्रकाशामुळेच आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टी ज्या आहेत त्या दिवसाच्या स्पष्टपणे बघू शकतो. इट ग्रोज डार्क आफ्टर सनसेट. आता सूर्य मावळल्यानंतर आपल्याला अंधार दिसतो, सगळीकडे अंधार वाढतो. देअर इज नॉट इनफ लाईट. आणि पुरेसा प्रकाश नसतो. वी सी द स्टार्स इन द स्काय ॲट नाईट बट वी डोंट सी द थिंग्स अराउंड अस क्लिअरली. आपल्याला रात्रीच्या आकाशामध्ये चांदण्या दिसतात, पण आपल्याला आजूबाजूच्या गोष्टी नीट स्पष्टपणे दिसत नाहीत. डे अँड नाईट ॲफेक्ट लिव्हिंग बीइंग्स. आणि दिवस आणि रात्रीचा सजीवांवरती परिणाम होतो. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? ऑब्झर्व अँड डिस्क्राईब. निरीक्षण करायचं आहे आणि डिस्क्राईब करायचं, त्याचं वर्णन करायचं आहे. हाऊ डज द कलर ऑफ द स्काय चेंज बिफोर सनराईज? कधीसुद्धा तुम्ही जर बघितलं, सनराईज म्हणजे काय, सूर्य उगवण्याच्या अगोदरचं जर तुम्ही आकाशाचा कलर बघितला आहे का? आणि हाऊ डज द कलर ऑफ द स्काय चेंज आफ्टर सनसेट? आणि सूर्य मावळल्यानंतर आकाशाचा कलर कसा होतो ते बघितलं आहे का तुम्ही? तर ह्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करायच्या आहेत. बघा, सूर्य उगवताना मस्त असं थोडासा नारंगी छटा पसरलेल्या असतात, पिवळसर छटा आकाशामध्ये पसरलेल्या असतात सूर्य उगवायच्या वेळेस. आणि सूर्यास्ताच्या वेळेससुद्धा तसंच थोडंफार वातावरण झालेलं असतं आणि अंधार पडायला लागतो. तर तुम्ही हे उद्या ऑब्झर्व करा, किंवा तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा, सुट्टी असेल त्या दिवशी हे तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? हाऊ डज द शॅडो लाय? आता आपण जर बघितलं तर आपल्याला चालताना आपली सावली दिसते, किंवा कोणत्याही गोष्टीची सावली दिसते. मग ही सावली कशी पडते हे तुम्हाला माहीत आहे का? आफ्टर सनराईज इन द मॉर्निंग इन विच डिरेक्शन डज द शॅडो लाय? द सूर्य उगवल्यानंतर सकाळी कोणत्या दिशेला सावली पडते? इज इट लाँग ऑर शॉर्ट? मग ती सावली मोठी असते का छोटी असते? हाऊ डज द शॅडो चेंज वेन द सन इज डिरेक्टली ओव्हरहेड? आणि जेव्हा दुपारी सूर्य हा डोक्यावर येतो आपल्या, तेव्हा मग सावलीमध्ये काय बदल होतात? हाऊ डज द शॅडो लुक इन द इव्हिनिंग बिफोर द सनसेट? आणि सूर्य मावळण्याच्या अगोदर परत जी सावली आहे तर ती कशी होते हे तुम्हाला माहीत आहे का? तर लॉंग शॅडोज अँड शॉर्ट शॅडोज. आता आपण बघूयात की सावली ही कशी असते, लांब असते किंवा छोटी पण असते. इन द मॉर्निंग द सन रायझेस इन द ईस्ट. सकाळी सूर्य हा पूर्वेकडे उगवतो. बिफोर द सन रायझेस वी कॅन सी व्हेरियस शेड्स ऑफ कलर्स इन द स्काय टू द ईस्ट. सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांच्या छटा दिसतात आकाशामध्येच पूर्व दिशेला. वेन द सन रायझेस इट्स लाईट इज सॉफ्ट. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तो जो प्रकाश असतो, सूर्यप्रकाश, तो खूप सॉफ्ट असतो, म्हणजे त्याच्या डोळ्यांना काहीच त्रास होत नाही. द शॅडोज फॉल टू द वेस्ट अँड दे आर लॉंग. आणि मग तेव्हा कोणत्याही वस्तूची जी सावली असते ती वेस्टला पडते, पश्चिमेला पडते, आणि ती मोठी असते. म्हणजे इथे या चित्रात दाखवल्याप्रमाणे ही ईस्ट आहे. ईस्ट दिशेला हा म्हणजे पूर्व दिशेला सूर्य उगवला आहे, आणि या झाडाची सावली आहे ती विरुद्ध दिशेला म्हणजे वेस्ट साईडला, पश्चिम दिशेला पडते. ओके. आणि द सन ग्रॅज्युअली बिगिन्स मूव्हिंग हायर इन द स्काय.
हळूहळू मग सूर्य जो आहे तो आकाशामध्ये वरती जायला लागतो. शॅडोज बिकम शॉर्टर आणि मग सावली जी आहे ती छोटी होत जाते. व्हेन द सन इज डायरेक्टली ओव्हरहेड शॅडोज आर व्हेरी शॉर्ट. आणि जेव्हा सूर्य अगदी डोक्यावरती येतो तेव्हा जी सावली असते ती छोटी होते. म्हणजे आता हा सूर्य जर असा वर वर जायला लागला ना तर ही जी सावली आहे की नाही ती छोटी 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 होत जाते. आणि जेव्हा सूर्य अगदी डोक्यावरती येतो तेव्हा ह्या झाडाची सावली खूपच छोटी एवढीच पडते. समजलं? त्यानंतर द सन स्लोली बिगिन शिफ्टिंग टू द वेस्ट. आणि मग त्याच्यानंतर सूर्य वेस्टकडे म्हणजे पश्चिमेकडे हळूहळू सरकायला लागतो. द शॅडोज बिगिन मुव्हिंग टू द ईस्ट अँड बिकम लॉंगर. आणि मग जी सावली आहे ती ईस्टला म्हणजे पूर्वेला पडते आणि ती परत मोठी होत जाते. आफ्टर द सन सेट्स व्हेरियस शेड्स ऑफ कलर्स आर सीन इन द स्काय टू द वेस्ट. आणि मग पश्चिमेला सूर्य गेल्यानंतर हळूहळू सूर्य मावळतो आणि मग त्यावेळेस सुद्धा आपल्याला खूप साऱ्या रंगीबिरंगी कलर्सच्या शेड्स आपल्याला बघायला मिळतात. ॲट अदर टाइम्स द स्काय इज ब्ल्यू. आणि इतर वेळेस जे आकाश असतं ते ब्ल्यू असतं, निळं असतं. ठीक आहे. आता तुम्हाला शॅडोज समजल्या. सूर्य पूर्वेला उगवतो तेव्हा शॅडो जी असते ती पश्चिमेकडे म्हणजे सूर्य ईस्टला उगवतो, शॅडो वेस्टला असते आणि लॉंग असते. मग सूर्य जेव्हा ओव्हरहेड येतो तेव्हा शॅडो ही शॉर्ट असते आणि सूर्य वेस्टला गेल्यानंतर शॅडो जी आहे ती ईस्टला पडते आणि ती परत लॉंग असते. समजलं? ओके. यू नो तुम्हाला हे माहीत आहे का? पीपल स्पेशली गो टू सी द सनसेट ॲट सिनिक प्लेसेस. काही लोक काही ठराविक ठिकाणी म्हणजे जिथं खूप नॅचरल ठिकाणं आहेत, खूप सुंदर ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी सनसेट बघायला जातात. म्हणजे सूर्य मावळताना कसं वातावरण होतं ते बघायला जातात. महाबळेश्वर इन सातारा डिस्ट्रिक्ट इज अ फेमस हिल स्टेशन. सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर हे एक थंड हवेचं प्रसिद्ध ठिकाण आहे. अ स्पॉट इन महाबळेश्वर इज वेल नोन फॉर इट्स व्ह्यू ऑफ सनसेट. आणि महाबळेश्वरमध्ये एक पॉईंट आहे हा ज्याला सनसेट पॉईंट असं म्हटलं जातं की जिथे लोक फक्त सनसेट बघण्यासाठी सूर्यास्त बघण्यासाठी येतात. Tourists visiting Mahabaleshwar make it a point to visit to the sunset point in the evening to experience the spectacular sunset. म्हणजे पर्यटक महाबळेश्वरला भेटायला बघायला येत होते महाबळेश्वर बघायला. मग त्यांनी या पॉईंटला सनसेट पॉईंट असं नाव दिलं आणि तिथे ते लोक मग संध्याकाळी छान डोळ्यांना सुंदर असं दृश्य दिसणारं सनसेट पॉईंट बघायला येतात. फ्रॉम डॉन टू नाईट टाईम. आता डाऊन म्हणजे पहाटेपासून रात्रीपर्यंतचा वेळ. बर्ड्स आर द फर्स्ट टू सेन्स द एंड ऑफ द नाईट. तुम्हाला माहीत आहे का की रात्र संपली हे सगळ्यात पहिल्यांदा पक्ष्यांना कळतं. देअर चर्पिंग बिगिन्स फ्रॉम अर्ली डॉन. कारण रात्र संपली, पहाट झाली की त्यांचा चिवचिवाट किलबिलाट हा चालू होतं. इफ देअर इज अ रूस्टर नियर बाय यू कॅन हिअर इट क्रो. आणि जर तुमच्या आजूबाजूला कुठे जर असे पक्षी असतील तर तुम्हाला मग त्यांचा आवाज ऐकायला येईल. द बर्ड्स लिव्ह देअर नेस्ट. आणि सकाळ झाली की मग पक्षी आपलं घरटं सोडतात. दे स्टार्ट फ्लाईंग इन द फ्लॉक्स अँड बिगिन टू सर्च फॉर फूड. आणि ते असे थव्यांमध्ये, फ्लॉक्स म्हणजे काय, एकत्र म्हणजे थव्यांमध्ये उडतात आणि अन्नाच्या शोधामध्ये त्यांना काय खायला भेटतं आहे का तर ते शोधायला जातात. बर्ड्स टू बिगिन टू ब्लॉसम ग्रॅज्युअली. बर्ड्स म्हणजे फुलांच्या ज्या कळ्या असतात तर त्यासुद्धा फुलतात सकाळ झाली की. देअर पेटल्स स्टार्ट अनफोल्डिंग. त्यांचे जे पेटल्स म्हणजे पाकळ्या, फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या उघडायला सुरुवात होते. द फ्लॉवर्स हॅव स्वीट नेक्टर. फुलांमध्ये छान रस असतो. बीज कम टू कलेक्ट इट. आणि मग तो जो रस आहे फुलांमधला नेक्टर आहे तो पिण्यासाठी तिथे मधमाशा येतात. बटरफ्लाईज, बिटल्स अँड अदर इन्सेक्ट स्टार्ट हॉवरिंग अराउंड द फ्लॉवर्स. आणि फुलपाखरे, मग बिटल्स, अजून दुसरे इन्सेक्ट आहेत, किडे आहेत तर ते फुलांभोवती हॉवरिंग म्हणजे फिरायला लागतात.
पीपल अराउंड अस सेट देमसेल्स टू वर्क टू. आणि लोक, आपल्या आजूबाजूची लोकसुद्धा सकाळची जागे होतात, त्यांच्या कामासाठी ते निघायला लागतात. वी ऑल्सो गेट रेडी टू गो टू स्कूल. आपण सुद्धा सकाळी तयार होऊन शाळेला जायला तयार होतो, शाळेत जातो, हो ना. म्हणजे सकाळ झाली की सगळेच तयार होतात, आपापल्या कामासाठी निघून जातात. काव हर्ड्स टेक काऊज अँड बफेलोज आउट टू ग्रेज. जे गुराखी असतात, म्हणजे ज्यांच्याकडे खूप गुरे असतात, मग ते त्यांच्या गाई म्हशी घेऊन चरायला निघून जातात. वन्स देअर स्टमक्स आर फुल दे सीट इन अ क्वाईट प्लेस अँड रुमिनेट. आणि जेव्हा त्या गाई म्हशींचं पोट भरतं गवत खाऊन, मग ते एका जागी शांत बसतात आणि रुमिनेट म्हणजे काय करतात, गाई आणि म्हशी आहे ना पटपट 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 गवत खाऊन घेतात. ते काय बारीक चावत बसत नाहीत. आणि मग ते एका जागी बसून त्यांनी जे खाल्लेलं जाड जाड मोठं मोठं गवत होतं ना, त्याला परत आपल्या तोंडात आणतात आणि ते मग बारीक 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 चावत असतात. त्याला रवंथ करणे असं म्हणतात. इन द इव्हिनिंग द कॅटल रिटर्न टू देअर शेड्स. आणि मग संध्याकाळी त्या जे गुरे आहेत ते परत त्यांच्या गोठ्यामध्ये येतात. फ्लॉक्स ऑफ बर्ड्स रिटर्न टू देअर नेस्ट. पक्ष्यांचे थवेसुद्धा त्यांच्या घरट्याकडे परत येतात. वी रिटर्न होम फ्रॉम स्कूल. आपण सुद्धा शाळेतून घरी येतो. बट सम नक्टर्नल ॲनिमल सेट आउट टू सर्च फॉर फूड आफ्टर द सन सेट्स. आता नॉक्टर्नल ॲनिमल्स म्हणजे माहीत आहे का, तर ते प्राणी जे आहेत कोणतेही असतील ते दिवसा झोपतात आणि ते रात्रीचे जागे होतात. ते रात्रीचे जागे असतात आणि रात्री सूर्य मावळल्यानंतर, अंधार पडल्यानंतर मग ते रात्रीचे आपलं अन्न शोधायला निघतात. मोथ्स, क्रिकेट्स अँड ग्लो वॉर्म्स आर सम सच ॲनिमल्स. तर मोथ्स, क्रिकेट्स म्हणजे रातकिडे, त्यानंतर ग्लो वॉर्म्स म्हणजे काजवे, हे काही प्राण्यांची उदाहरणं आहेत. टायगर्स, बॅट्स अँड आउल्स आर अल्सो नॉक्टर्नल ॲनिमल्स. वाघ, बॅट म्हणजे वटवाघूळ, आऊल म्हणजे घुबड, तर हे सुद्धा रात्रीचे फिरणारे. त्यांना निशाचर, निशा म्हणजे रात्र आणि चर म्हणजे रात्री फिरणारे असं प्राणी म्हटलं जातं. रातराणी, क्वीन ऑफ द नाईट अँड रजनीगंधा ट्यूबरोज आर फ्लॉवर्स दॅट ब्लूम ॲट नाईट. त्याचप्रमाणे रातराणी आणि रजनीगंधा हे 2 फुले आहेत, तर ते सुद्धा रात्रीचेच उमलतात. त्यांचा वास खूप छान असतो. न्यू टर्म्स. आता आपण याच्यामधून 2 नवीन शब्द शिकलो. रुमिनेशन म्हणजे रवंथ करणे. सम ॲनिमल्स ग्रेज अंटिल देअर स्टमक्स आर फुल. काही ॲनिमल जे असतात, प्राणी असतात, ते त्यांचं पोट भरेपर्यंत चरतात. ग्रेज म्हणजेच फिरतात, तिथे गवत खातात. लॅटर दे ब्रिंग बॅक द स्वॉलोड फूल इन टू देअर माउथ अगेन अ लिटिल ॲट अ टाईम अँड च्यू इट. आणि नंतर मग त्यांनी जे खाल्लेलं, पटपट खाल्लेलं जे गवत असतं, त्यातला थोडासा भाग ते आपल्या तोंडामध्ये आणतात आणि मग त्याला चांगलं बारीक चावत असतात ते. देन दे स्वॉलो द च्यूड फूड अ सेकंड टाईम. आणि मग परत दुसऱ्यांदा त्यांनी जे आता बारीक चावलेलं गवत असतं ते गिळून टाकतात. दिस इज कॉल्ड रुमिनेशन ऑर च्युविंग कड. आणि यालाच मग रुमिनेशन म्हणजेच रवंथ करणे असं म्हणतात. रुमिनेशन हेल्प्स देम टू डायजेस्ट देअर फूड प्रॉपरली. आणि अशा रुमिनेशनमुळे, रवंथ करण्यामुळे त्यांना त्यांचं जे खाल्लेलं अन्न आहे, गवत आहे, तर ते पचायला मदत होते. काऊज अँड बफेलोज आर ॲनिमल्स दॅट रुमिनेट. गाई आणि म्हशी हे प्राणी आहेत जे रवंथ करतात. आता नॉक्टर्नल म्हणजे निशाचर प्राणी. सम ॲनिमल्स स्लीप ड्युरिंग द डे. काही प्राणी आहेत ते दिवसाचे झोपतात. दे सर्च फॉर फूड ॲट नाईट. आणि रात्रीचे मग ते अन्नाच्या शोधात निघतात. सच ॲनिमल्स आर कॉल्ड नॉक्टर्नल ॲनिमल्स. आणि त्या प्राण्यांना आपण निशाचर प्राणी असं म्हणतो. ट्राय दिस. हे करून पहा. फाइंड अन ओपन स्पेस फ्रॉम वेअर यू कॅन सी द स्काय क्लिअरली. अशी एक मोकळी जागा शोधा की जिथून तुम्हाला आकाश मोकळेपणाने सगळं स्पष्टपणे दिसेल. गो देअर ॲट अ फिक्स टाईम एव्हरी इव्हिनिंग फॉर अ वीक. आठवड्यामधल्या रोज संध्याकाळी, एक आठवडाभर रोज संध्याकाळी एक ठराविक वेळी, म्हणजे आता समजा तुम्ही असं ठरवलं की मी 7 वाजता किंवा 8 वाजता 9 वाजता असा टाईम ठरवायचा आणि रोज त्याच टाईमला तिथे जाऊन आकाशाचं निरीक्षण करायचं आहे. डू यू सी द मून इन द सेम प्लेस एव्हरी इव्हिनिंग. रोज तुम्हाला संध्याकाळी चंद्र आहे तो एकाच जागी दिसणार आहे का? डज द शेप ऑफ द मून लुक द सेम एव्हरी टाईम.
आणि रोज तुम्हाला चंद्राचा आकार आहे तो सारखाच दिसणार आहे का? तर आपण बघूयात. फेजेस ऑफ मून, त्याला म्हणतात चंद्राच्या कला. द मून रायझेस ॲट डिफरंट टाइम्स एव्हरी नाईट. तर रोज आपल्याला चंद्र एकाच जागी दिसणार नाही, कारण चंद्र रोज वेगळ्या ठिकाणी उगवतो. इफ यू सर्च फॉर द मून ॲट अ फिक्स टाइम एव्हरी इव्हनिंग यू विल सी इट इन डिफरंट प्लेसेस. जर तुम्ही रोज संध्याकाळी एकाच वेळी त्याच जागेवरती जर चंद्र शोधला तर तुम्हाला तो दिसणार नाही, तो तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी दिसणार. द शेप ऑफ द मून ऑल्सो चेंजेस एव्हरी डे. रोज चंद्राचा आकार बदलतो. अशाप्रमाणे आता इथे फक्त थोड्याच दिलेल्या आहेत, पण रोज चंद्राचा आकार बदलत असतो. फेजेस ऑफ मून, त्याला म्हणतात चंद्राच्या कला. द डे द मून लुक्स कम्प्लिटली राऊंड इज कॉल्ड द डे ऑफ द फुल मून. ज्या दिवशी चंद्र आपल्याला पूर्ण गोल दिसतो तर त्याला फुल मून डे, म्हणजेच मराठीमध्ये आपण म्हणतो पौर्णिमेचा चंद्र, पौर्णिमा असते त्या दिवशी. फॉर 15 days आफ्टर दॅट इट ॲपियर्स टू बिकम स्मॉलर अँड स्मॉलर. आणि त्याच्यानंतर जेव्हा पौर्णिमा असते त्याच्यानंतर मग चंद्र हळूहळू असा छोटा 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 होत जातो. असं किती दिवस होतं? 15 days, 15 दिवस होत जातं. ऑन द 15th डे इट कॅन नॉट बी सीन ॲट ऑल. हा 14 डेला असा दिसतो आणि 15 डेला पूर्ण अंधार दिसतो, तिथं चंद्रच दिसत नाही अजिबात. दॅट इज कॉल्ड द डे ऑफ द न्यू मून. आणि मग त्या दिवशी म्हणतात न्यू मून डे आहे, आणि आपण मराठीत त्याला अमावस्या म्हणतो. त्या दिवशी चंद्र अजिबात दिसत नाही. आफ्टर द डे ऑफ न्यू मून द मून ॲपियर्स टू ग्रो बिगर अँड बिगर फॉर 15 days अँड इज कम्प्लिटली राऊंड अगेन ऑन द डे ऑफ द नेक्स्ट फुल मून. आणि परत जेव्हा अमावस्या असते, म्हणजे जेव्हा नो मून डे असतो, त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी परत मग असा थोडा थोडा चंद्र आपल्याला मोठा 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 दिसायला लागतो. आणि 15व्या दिवशी परत चंद्र असा गोल दिसतो, पूर्ण गोल दिसतो, म्हणजे त्या दिवशी पौर्णिमा असते. द डिफरंट शेप्स ऑफ द मून दॅट वी सी एव्हरी डे आर कॉल्ड द फेजेस ऑफ मून. आणि आपल्याला रोज असे जे चंद्राचे वेगवेगळे आकार दिसतात तर त्याला फेजेस ऑफ मून असं म्हटलं जातं, म्हणजे चंद्राच्या कला. ओके, व्हॉट वी हॅव लर्न्ड. मग या लेसनमधून आपण काय शिकलो? वेन द सन रायझेस देअर इज लाईट. जेव्हा सूर्य उगवतो म्हणजे सूर्योदय होतो तेव्हा सूर्यप्रकाश येतो. देन इट इज अ डे, मग तेव्हा दिवस असतो. वेन द सन सेट्स इट बिकम डार्क अँड इट इज नाईट. आणि जेव्हा सूर्य मावळतो म्हणजे सूर्यास्त होतो तेव्हा अंधार पडतो आणि रात्र होते. द सन रायझेस इन द ईस्ट अँड सेट्स इन द वेस्ट. तर सूर्योदय हा पूर्वेला होतो, पूर्व दिशेला होतो, आणि सूर्यास्त पश्चिम दिशेला होतो. इन द मॉर्निंग शॅडोज फॉल टू द वेस्ट अँड आर लॉंग. सकाळी सावली ही पश्चिमेकडे असते आणि ती मोठी असते, लांब असते. वेन द सन इज डिरेक्टली ओव्हरहेड शॅडोज बिकम व्हेरी शॉर्ट. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावरती येतो तेव्हा सावली ही खूप छोटी होते. इन द इव्हिनिंग शॅडोज बिकम लॉंग अँड फॉल टू द ईस्ट. आणि संध्याकाळी ज्या सावली आहेत त्या पूर्वेला पडतात आणि त्या लांब असतात. द डेली रुटीन ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स इज कनेक्टेड टू डे अँड नाईट. आपलं जे रोजचं दैनंदिन जीवन आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करायचं, तर हे दिवस आणि रात्र यांच्याशी ठरलेलं आहे. द शेप ऑफ द मून अँड द टाईम ॲट विच इट रायझेस चेंज एव्हरी डे. चंद्राचा आकार आणि तो उगवण्याची जी वेळ आहे तर ती रोज बदलते. द डिफरंट शेप्स ऑफ द मून आर कॉल्ड द फेजेस ऑफ द मून. चंद्राचे जे वेगवेगळे आकार आहे तर त्याला फेजेस ऑफ मून म्हणजे चंद्राच्या कला असं म्हटलं जातं. द डे ऑन विच द मून इज कम्प्लिटली राऊंड इज कॉल्ड द फुल मून डे. ज्या दिवशी चंद्र पूर्ण गोल असतो त्याला फुल मून डे म्हणजेच पौर्णिमा म्हणतात. द डे ऑन विच द मून कॅन नॉट बी सीन इज कॉल्ड द न्यू मून डे. आणि ज्या दिवशी चंद्र अजिबात दिसत नाही तर त्याला अमावस्या म्हणतात. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, ऑल लिव्हिंग थिंग्स आर कनेक्टेड टू द सायकल ऑफ डे अँड नाईट. आता हे दिवस आणि रात्र
दिवस होतो त्यानंतर रात्र होते, रात्र झाली की परत दिवस होतो परत, म्हणजे हे जे सायकल आहे, दिवस रात्रचं चक्र आहे, तर ते चालूच राहतं आणि आपण जे सगळे सजीव आहे ते त्याच्याशी कनेक्टेड आहेत, जोडलेले आहेत. देअरफॉर देअर मस्ट बी रेग्युलॅरिटी इन युअर डेली रुटीन. आणि म्हणून तुम्ही जे रोजचं जे काही काम करणार आहे तर त्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी म्हणजे नियमितपणा पाहिजे. सकाळची कामे सकाळीच करायची, रात्रीची कामे संध्याकाळची कामे संध्याकाळीच करायची. बरोबर? समजला? बाय बाय.